माझी आई परत येईल? जर ती परत आली तर समजलं आपले दिवस भरले. पण आपण याला असं सोडून थोडी जाऊ शकतो. पण ते बघ, तिकडे एक दोरी आहे. हा, हे बरोबर असेल. मित्रा, या दोरीला पकडून वरती ये. आम्ही ती घट्ट पकडली आहे. हा, घाबरू नकोस, हळूच वरती ये. अरे आई, तुझं नाव काय आहे? गुडिया. तुम्ही कोण आहात? मी अप्पू आहे. मी आहे काथू. तू घाबरू नकोस. तुझी आई लवकरच परत येईल. तोपर्यंत आम्ही तुझ्यावर लक्ष ठेवू. पण तुझ्या आईला सांग की आम्ही तुझे मित्र आहोत. म्हणजे तुम्ही माझे खरे मित्र नाही आहात? हो, आहोत. याच्याशी मैत्री करून तुम्ही वाचू शकणार नाहीत. मी तुम्हा दोघांनाच शोधत होतो. आठवतंय ना तुम्ही माझ्यासोबत काय केलं होतं? मी काहीच विसरलेलो नाहीये. कोणी मारलं मला? कोणी मारलं? नाही. कुठे गेला दुसरा? गुडिया, तू आता इथे नको थांबूस. लवकरात लवकर तुझ्या आईकडे जा. हो, तुला जायला हवं. पण मी कशी जाऊ? मला नाही माहित की आई आणि माझे भाऊ कोणत्या रस्त्याने गेले आहेत. आई इकडे येणं हेच ठीक असेल, नाहीतर चेंबन तुमच्यावर हमला करेल. गुडिया, आम्ही आरामात स्वतःला वाचवू शकतो. पण आम्ही बंगारप्पा भाऊंना असं सोडून नाही जाऊ शकत. तू वास घेत घेत आईपर्यंत पोहोचू शकतेस. गुडिया, तू जा इथून. जा. अरे वाचवा रे. अरे बापरे. हा, तुम्हीच ते दोघे आहात ना ज्यांनी माझ्या गुडियाला वाचवलं? शाबास, शूर आहात तुम्ही दोघे. नाहीतर इतका वेळ चेंबन समोर टिकून राहणं सोपी गोष्ट नाहीये. वाघिणताई, तुम्ही वेळेवर आला नसता तर त्या चेंबनने आम्हाला खाऊन टाकलं असतं. खरंच सांगतोय. अगदी बरोबर बोलला हा. आम्हाला या लोकांच्या आई वडिलांनी पाठवलं यांना शोधण्यासाठी. यांना आमच्या सोबत घेऊन आम्हाला लवकर तिथे पोहोचावं लागेल. ओ, तर तुम्ही दोघे यांना शोधत इथपर्यंत आला आहात? मग लवकर जा बरं. काळोख होण्याआधी जंगलातून बाहेर पडलेलं बरं. हा, यांचं अगदी बरोबर आहे. काथू, अप्पू, चला लवकर लवकर. गुडिया, आम्ही जातो. नंतर पुन्हा भेटूया. हो, नंतर पुन्हा भेटू.
किट्टू!